आज सप्तमी आहे आणि उद्या अष्टमी आहे. दशलक्षण पर्व चालू आहे. आणि त्याचा आज 4था दिवस आहे. उत्तम शौच धर्म. आपण दशलक्षण पर्व असेल किंवा हा भाद्रपद महिना तसा आपला आनंदाचा पर्व आहे. यामध्ये भरपूर अनुकूलता असते वातावरणाची आणि त्यामुळं या शरीराचा उपयोग सर्व लोक जास्तीत जास्त साधनेसाठी करतात. पावसाळ्याचे दिवस आहेत तर उपवास एकासन सहजतेने होऊ शकतं. कोणतीही आकुलता होत नाही. आणि नवीन पिढी आहे तर त्यांना समजतं की आपण करू शकतो एकासन उपवास. कारण बाहेरची अनुकूलता असते त्यावेळेस साधना केले तर प्रतिकूलतेमध्ये पण साधना करण्यासाठी एक पुरुषार्थ करण्याचे भाव होतात. पण प्रतिकूलतेमध्ये जर पहिल्यांदा साधना केली तर मग ती ढासळते, घाबरतो मनुष्य. उन्हाळ्यात उपवास केला तर मग तहान होते, त्रास होतो. पण आता ह्या महिन्यामध्ये तशी अनुकूलता असते, पाऊस पडतोय ना. त्यामुळे इतकी उदराग्नी आपल्या पोटामध्ये इतकी भूक लागत नाही त्यामुळे सहजतेने आपण एक संयमी जीवन जगू शकतो आणि धर्म साधना करू शकतो. धर्म साधनेसाठी हे काय आहे, व्रत उपवास केले जातात की जेणेकरून सर्व प्रकारच्या पापापासून आपण दूर राहू शकतो. कारण धर्म हा अहिंसामय आहे आणि अहिंसारूप साधना करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीमध्ये हिंसा होते त्यापासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल? जसं रोजचं जीवन आपण काय करतो की एक षटक्रिया करायला सांगितल्या श्रावकाला. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान ह्या गोष्टी करतो ना. मग या करत करतच काय आहे, अशी काही साधना करायची की जेणेकरून आपले परिणाम आणखी विशुद्ध होतील. मग यासाठी अवलंबन घेतो काय आहे, दशलक्षण पर्व, षोडशकारण पर्व, हे सगळे पर्व आहेत ना. पंचमेरूचे 5 उपवास केले जातात. जे काही करता येईल तेवढं काय करण्याचा प्रयत्न हा जीव इथं करत असतो. मग आजचा धर्म, तसे धर्म अनंत आहेत, परंतु 10 धर्माची आपण साधना करतो आहोत. आणि या 10 धर्मामध्ये आजचा धर्म कोणता आहे? उत्तम शौच धर्म. शौच म्हणजे काय शौच म्हणजे पवित्रता. आत्मा पवित्र आहे आणि या पवित्र आत्म्याची आपल्याला आराधना करायची आहे ना. उत्तम शौच धर्म सांगतो की तू पवित्र आहे, तू अपवित्र नाहीये. मग स्वतःला मलिन का मानायचं नाही. आपण तर पवित्र आहोत. जो काही संयोग मिळतोय तो आपल्या कर्माचा उदय आहे आणि कर्मासाठी कारणभूत जे परिणाम आहेत ते अपवित्र आहेत. या कारणाने कर्म बांधले जातात. कारण जे आपलं स्वरूप नसतं ते जर आपल्यात मिसळलं गेलं तर त्यामध्ये मलिनता येणारच की. कोणत्याही शुद्ध वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळली गेली तर ती अशुद्ध समजली जाते. जसं सोन्याचे दागिने बनवले जातात. मग सोन्याचं आपल्याला काय पाहिजे असतं? प्युअर दागिना पाहिजे असतो. नुसतं सोन्याचं करा म्हणतो, परंतु तो सोनार असतो ना. तो काय करतो?
त्यात काहीतरी घालणारच, है की नाही? चांदी घालेल, पितळ घालेल, तांब घालेल. आणि घातल्यामुळं ते सोनं प्युअर सोनं राहत नाही, 100% सोनं राहत नाही. ते सोनं मलिन होतं, त्याच्यामध्ये अशुद्धता येते. तसंच हा आत्मा शुद्धच आहे. जसं ते सोनं शुद्ध आहे तसा आत्मा सुद्धा शुद्ध आहे, परंतु त्याच्यामध्ये मिसळलं जातंय. काय मिसळले जातात? हे मोहभाव, हे राग द्वेषादी भाव. आणि त्यामुळे कर्म बंद होतो. कर्माचं आवरण पडतं जीवावर. आणि त्या कर्माच्या उदयामध्ये हे शरीरादी न कर्म त्याचे संयोग प्राप्त होतात. घरातील चेतन अचेतन वस्तू मिळतात आपल्याला, है ना? जीव आपल्या संयोगात येतात, कुदगल द्रव्याच्या म्हणजे अनेक वस्तू आपल्या संयोगात येतात. मग हे सगळं काय आहे? आपल्या परिणामाने, म्हणजे आपण परत त्याच्यामध्ये एकत्व ममत्वाचे भाव करतो आणि मलिनतेला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला वाटतं मी काय आहे? मलिन आहे, मी कर्माने बद्ध आहे. पण आचार्य सांगतात असं मानू नकोस, हे बाहेरून आलेलं आहे. जसं सोन्यामध्ये मिसळलेली जी किट्ट कालिमा आहे ती त्याला गरम केली असताना नष्ट होते, तसंच या जीवामध्ये मिसळलेले हे जे सगळे विभाव भाव आहेत, तर ते पण दूर होऊ शकतात. ते माझं स्वरूप नाही ना. जे आपलं नसतं ते दूर करता येतं, आणि जे आपलं असतं ते आपल्यापासून कधीही दूर होत नाही. म्हणून काय सांगितलं? आपले अनंत गुण, ज्ञान, दर्शन, चारित्र्य, सुख, वीर्य हे आपलं स्वरूप आहे ना मा. ते आपल्यापासून कधी दूर जाणार नाही. आणि हे जे राग द्वेषादी भाव आहेत ना, क्रोध, मान, माया, लोभ, हे आपले आहेत का? नाहीत. मग ते आपल्या बरोबर राहू शकत नाहीत, ते नष्ट होऊ शकतात. ते दूरच, ते वेगळेच आहेत. आणि त्याला दूर करण्याचा उपाय आपण करतोय की जेणेकरून पहिले ते विभाभावाचे कषायांचे संस्कार, त्या कर्मांचे संस्कार मला दूर करायचे आहेत. आणि आता नवीन मला कर्म करायचे नाहीत, नवीन मला विभावभाव करायचे नाहीत. त्यासाठी आचार्य म्हणतात सम्यक दर्शन पूर्वक साधना कर. आपल्या पवित्र स्वभावाला जाण की जो पवित्र आत्मा त्रिकाली विद्यमान आहे त्याची शुद्धता पहा, म्हणजे त्याला तसं शुद्ध आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा करता येईल. आपण रुमाल आहे तर रुमाल धुतो का नाही मा? जेव्हा तो घाण होतो तर त्यावेळेस आपण त्याला धुतो. मग इतकं धुतो की जोपर्यंत तो स्वच्छ होत नाही तोपर्यंत, कारण आपल्याला माहितीये तो रुमाल किती स्वच्छ आहे, हे की नाही? मग तसं आपल्याला माहितीये आत्मा किती शुद्ध आहे तो. आपण देवशास्त्र गुरूंकडून जाणून घेतो ना माझं स्वरूप. आत्मा हा त्रिकाली शुद्धच आहे मा. आणि त्या शुद्ध स्वभावाला जाणलं की नाही, की मग पर्यायामध्ये पण शुद्धता प्रगट होते. आत्मा तसा शुद्ध प्रगट होतो. म्हणून करायचंय त्याला शुद्ध. आणि त्यासाठी आपल्याला आचार्य सांगतात शुद्ध स्वभावाला जाण. म्हणून उत्तम शौच धर्माचा आपण अर्घ्य म्हणतो मा. काय तो अर्घ्य? धरी हृदय संतोष, करहु तपस्या देह सो, शौच सदा निर्दोष, शौच सदा निर्दोष, धर्म पढ़्यो संसार में, उत्तम शौच सर्व जग जान,
लोभ पाप को बाप बखाना, आशा पास महादुखदानी, सुख पावे संतोषी प्राणी, प्राणी सदा शुचिशील जप तप, ज्ञान ध्यान प्रभावते, नित गंग जमुन समुद्र न्हावे, असुचि दोष सुभावते, ऊपर अमल मल भर्यो भीतर, कौन विधि घट सुचि कहे, बहुदेह मैली सुगुण थैली, शौच गुण साधूल हे. किती छान सांगितलं मान. काय सांगितलं? धरी हिरदे संतोष. काय केलं पाहिजे? आपल्या हृदयामध्ये संतोष धारण केला पाहिजे. धरी हिरदे संतोष, करहु तपस्या देहसो. हृदयामध्ये संतोष असला पाहिजे आणि शरीराच्या द्वारे काय केलं पाहिजे? मग तपस्या केली पाहिजे, तप केलं पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं तप करण्याचा प्रयत्न करायचा. तप करणं म्हणजे काय आहे? की शरीरावरचं ममत्व सोडणं. याला म्हटलं जातं तप. मग तप करण्यासाठी काय आहे? आत्मसाधना केली पाहिजे. जे एका वेळेस एका ठिकाणी उपयोग राहतो. आपण आपल्या आत्म्याकडे उपयोग दिला तर शरीराकडे उपयोग राहणार नाही. म्हणून इथं सांगतात की करहु तपस्या देहसो, शरीराच्या द्वारे तपस्या करा. शौच सदा निर्दोष, धर्म बढ्यो संसार में. हा काय आहे? शौच जो धर्म आहे तो निर्दोष आहे. आपल्या आत्मस्वभावामध्ये कोणताही दोष नाही. आत्मा पवित्र आहे, शुद्ध आहे. कोणत्याही प्रकारची काय आहे? कषाय भाव जीवामध्ये नाहीत. आणि काय करतो? हा जगामध्ये धर्माला प्रसिद्ध करतो. धर्म जो आहे तो जगामध्ये प्रसिद्ध आहे. आपला पवित्र आत्मा प्रसिद्ध आहे कारण आत्मा हा शुद्धच असतो. मग काय सांगितलं? उत्तम शौच सर्व जग जाना, लोभ पाप को बाप बखाना. जे काय आहे? हा शौच धर्म आहे तो जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि काय आहे? लोभ जो आहे, शौचच्या विरुद्ध लोभ आहे आणि हा लोभ जो आहे तो संसार वाढवणारा आहे. मग लोभ आहे म्हणजे इच्छा आहे ना, आशा इच्छा. मग हे काय आहे? दुःख देणारे आहेत. आपल्याला त्यामुळे दुःख होतं. इच्छा झाली की ती पूर्ती करावी लागते आणि ते करण्याच्या मागे आपण दिवस रात्र लागतो आणि त्यावेळेस आकुलता होते. ती इच्छा पूर्ण करता करता जीवन संपून जातं. कारण एक इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी इच्छा उत्पन्न होते. दुसरी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिसरी इच्छा उत्पन्न होते. म्हणून ह्या इच्छेचा खड्डा कधीच भरत नाही सारख्या इच्छा होतात. हे असावं, ते असावं, हे आणावं, ते आणावं, अशा प्रकारे भाव होतात. म्हणून इथं सांगतात की संतोषाला धारण करा. त्यामुळं काय होणार आहे? हा प्राणी जगामध्ये सुखी होऊ शकतो. हा जो जीव आहे तो कशाने सुखी होणार तर काय सांगितलं? शील जप तप ज्ञान ध्यान प्रभावते. हा आत्मा शोभून दिसतो शीलाने. शील म्हणजे स्वभाव. आपल्या आत्मस्वभावाला जाणला असताना
उत्तम शील प्रगट होतं आणि त्याबरोबर बहिरंग शीलाचं पालन केलं जातं. आपापल्या मर्यादेमध्ये राहतो. हाय की नाही मा? शीलाचं पालन करायचं. नंतर काय करायचं? जप करायचे. जाप करायचे. मग काय आहे? नमोकार मंत्राचे जाप, अर्यंत सिद्धाचे जाप, ओमचे जाप किंवा कोणताही मंत्र घेऊन की ज्यामध्ये भगवंतांचं नामस्मरण होईल आणि आपण आपल्या आत्मस्वभावापर्यंत पोहोचू शकू, अशा प्रकारे मंत्राचं अवलंबन घेऊन काय आहे? जे ध्यान केलं जातं त्याला म्हटलं जातं जप. आणि काय करायचं? तप करायचं. तप आहे ना, अंतरंग बहिरंग तप. अंतरंग 6 प्रकारचं, बहिरंग 6 प्रकारचं, असं किती प्रकारचं तप आहे? 12 प्रकारचं तप. तर ते तप आपण केलं पाहिजे. नंतर ज्ञान अवलंबन म्हणजे ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याजवळ जे काय आहे सम्यक्त्व आहे तर ते टिकवण्यासाठी ज्ञान साधना पण आवश्यक आहे. आणि ध्यान, सगळ्याचं मर्म ध्यानच आहे की ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान करण्यासाठी काय आहे? आपल्या स्वभावाचं अवलंबन. ध्यानामध्ये तर तेच केलं जातं आणि ध्यानानेच मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून काय आहे? या सर्वाच्या द्वारे आत्मा पवित्र होतो. सगळी मलिनता दूर होते. आमचे सगळे विभाव दूर होतात. आपल्यामध्ये अशुद्धता तर विभाव भावांचीच आहे आणि त्याला दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आपण काय करतो? आपल्याला दिसतं बाहेर लोकांमध्ये की सगळेजण पवित्र होण्यासाठी म्हणजे पापाला नष्ट करण्यासाठी बाह्य गोष्टीचं अवलंबन घेतात. है ना? पाप नष्ट करण्यासाठी गंगा, यमुना, नदीमध्ये स्नान करतात. मग त्याच्यामुळं पाप नष्ट होणार का? त्याच्यामुळं फक्त शरीर धुतलं जाईल परंतु आत्मा धुतला जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. ध्यानाने आत्मा धुतला जातो, स्वच्छ होतो, कर्मरूपी मलाने रहित होतो. पाण्याने शरीर स्वच्छ होतं परंतु ध्यानाने आत्मा स्वच्छ होतो. म्हणून नदी, समुद्र ह्याच्यामध्ये आंघोळ केल्याने पवित्र होत नाही. कारण शरीराचा स्वभाव तर मलिनच आहे, अपवित्र आहे. आपण अशुची भावना म्हणतो ना शरीर अशुची आहे, अपवित्र आहे. ते कधीच पवित्र होऊ शकत नाही. शरीर आतून बाहेरून मलिन आहे. अंतरंगामध्ये तर आतमध्ये सप्तधातू भरलेले, हाड, मांस, रक्त, पू सगळं भरलंय की नको वाटतंय हे शरीर. आणि बाहेरून तर ह्या शरीरावर मल बसतोयच, माती बसते, घाण होतंय हे शरीर. मग या शरीराला आपण स्वच्छ केलं म्हणजे आत्मा स्वच्छ होतो का? नाही. ह्याच्याद्वारे शरीराची स्वच्छता होते, आंघोळ वगैरे घातलं, पुसून काढलं, परंतु आत्म्याची स्वच्छता त्यामुळे होत नाही. म्हणून अज्ञानामध्ये फक्त शरीर स्वच्छ करण्याच्याच माग लागतो. पण आचार्य सांगतात शरीर कधी स्वच्छ होऊ शकत नाही, कारण तो मलाचा घडा आहे. त्याच्यामध्ये मळ भरलेला आहे. इथं सांगितलं ना, शरीर तर वरून वरून स्वच्छ दिसतंय परंतु आतमध्ये तो मलाने भरलेला आहे. मग अशा शरीराला कसं पवित्र म्हणता येईल? म्हणता येत नाही. म्हणून वरून नुसतं आवरण आहे चांगलं पण ह्या शरीरामध्ये सगळी घाण भरलेली.
एखाद्या घड्यामध्ये घाण भरून ठेवली तर त्याला कोण हात लावेल का? नाही. पण आपण ह्या शरीराला काय आहे आपलं मानतो, जे घाणेरडं आहे. पण इथं सांगतात की जरी शरीर कितीही घाण, दुर्गंधमय आणि मलिन असलं तरी, अपवित्र असलं तरी, यामध्ये राहणारा जो आत्मा आहे ना, तो शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मल आहे. मग इथं जसं चिखलामध्ये कमळ हे किती सुंदर असतं, त्या चिखलापासून भिन्न असतं, तसा हा आत्मा या शरीरात राहून सुद्धा शरीरापासून भिन्न आहे. शरीर रूप कधीही होत नाही. आत्मा हा शरीरापासून भिन्न अनंत गुणांचा भंडार आहे. अशा रीतीने जे महाव्रती साधू असतात तर ते उत्तम शौच गुणाची साधना करतात, है ना, आणि आत्मसाधना करून आनंदाचा भोग घेतात. म्हणून इथं सांगितलं की हे जीवा, आजच्या दिवशी म्हणजे हा उत्तम शौच धर्म सांगतो का आपल्याला की तू तुझ्या आत्मस्वभावाला जाण. वरून वरून नुसतं काय स्वच्छता शुद्धता करून भागणार नाही. हे तर बहिरंग आहेच. शरीराची स्वच्छता तर हवीच ज्या त्या अवस्थेनुसार, परंतु प्रयत्न आपल्याला स्वतःला शुद्ध बनवण्यासाठी करायचा आहे. आणि ही शुद्धता म्हणजे शुद्धतेला जाणलं तर शुद्धता प्रगट होते, अशुद्धतेला जाणलं तर अशुद्धता प्रगट होते. म्हणून आत्म्याला पाहायचं कसं हे ठरवलं पाहिजे. जर आपण त्याला शुभातून पाहिलं तर शुभ दिसतो, शुभोपयोगी दिसतो, है ना. शुभोपयोगी, अशुभोपयोगी आणि शुद्धोपयोगी आत्मा आहे ना. मग ह्या पर्याय आहेत. मग शुभ भावातून पाहिलं तर आत्मा शुभ दिसतो, अशुभ भावातून पाहिलं तर आत्मा अशुभ दिसतो, आणि शुद्ध भावाकडून पाहिलं तर आत्मा शुद्ध दिसतो. जसं सांगितलं काय आहे, एखादं रत्न आहे मा, आणि ते रत्नाला काही रंग नाही आहे, पांढरं रत्न आहे. पांढरं म्हणजे काच कशी असते काच, तसं ते रत्न आहे. आणि त्या रत्नाच्या काय मागे एखादी काळी वस्तू ठेवली तर ते रत्न कसं दिसतं, काळं दिसतं. त्या रत्नाच्या मागच्या बाजूला लाल वस्तू ठेवली तर ते रत्न कसं दिसतं, लाल दिसतं. आणि त्या रत्नाच्या मागे काय आहे, पांढरी वस्तू ठेवली तर आपल्याला ते रत्न पांढरं दिसतं. मग रत्न कसं आहे, रत्न कसं आहे, त्याला काही रंग रूप नाहीये. ते तर काय आहे, रंगाने रहित आहे. परंतु ज्या प्रकारची वस्तू ठेवली जाते त्या रूपाने ते रत्न आपल्याला दिसतं, है ना. पांढऱ्या वस्तूच्या संयोगात पांढरं, लाल वस्तूच्या संयोगात लाल, आणि काळ्या वस्तूच्या संयोगात काळं. तसं इथं परिणाम आहेत ते शुभाशुभ शुद्ध भाव. त्यामुळे आत्मा तसा वाटतो, पण आत्मा तर स्वयं अत्यंत शुद्ध आहे. तो त्रिकाली शुद्ध आहे. आणि या शुद्ध आत्म्याला जाणलं तर पर्यायामध्ये शुद्धता प्रगट होते. म्हणून पवित्रता जाणायची मा, मी शुची स्वभावी आहे, माझ्यामध्ये मलिनता नाही, है ना. मुनिराज अस्नान व्रताने सहित आहेत, कधीही आंघोळ करत नाहीत, परंतु ते पवित्र आत्मा आहेत. त्यांच्या रत्नत्रयाच्या साधनेने त्यांचे शरीर सुद्धा पवित्र मानलं जातं मा. त्यांचं काय सानिध्य पण सुखकारक होतं जीवांना. तिथं काय त्यांचं दर्शन, त्यांचा उपदेश हे ऐकून त्यांचं जीवन काय
जी चर्या आहे ती पाहून जीवांना प्रेरणा मिळते धर्म साधनेची. असे हे पवित्र आत्मा आहे. म्हणून शरीराला पवित्र करण्याच्या मागे लागलो तर शरीर तर कधीच पवित्र होणार नाही. आज आपण कपडे घातले चांगले धुतलेले वगैरे, परंतु ह्या शरीराच्या सानिध्यात येणारी प्रत्येक वस्तू मलिन होते. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करावं लागतात, ते कपडे काढून धुवावे लागतात ना. कारण ह्या शरीराच्या संयोगात जी जी वस्तू येते ती मलिन होते. इतकं हे शरीर काय आहे, मलिन आहे, घाणेरड आहे. आणि आम्ही मोहाने त्या शरीरावरच प्रेम करतो. ही आमची काय आहे, अज्ञानता आहे. हे आमचे चुकीचे भाव आहेत. म्हणून इथं सांगतायत की शौच धर्माची साधना कर. अंतरंग साधना वाढली तर आपोआपच बहिरंग मोह कमी होतो. भेद विज्ञान होतं ना. मी जीव आहे, मी शरीर नाही. शरीराची अवस्था, शरीराचं स्वरूप माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे. या शरीराचा माझा काहीही संबंध नाही. या पद्धतीने जाणलं तर निश्चित आपल्याला काय आहे, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून काय सांगितलं, निर्दोष स्वभाव जाणा. मी निर्दोष आत्मा आहे आणि अशा ह्या निर्दोष आत्म्याला जाणलं तर आपल्याला आनंद मिळणार आहे, हे की नाही. म्हणून कशाची इच्छा नाही, कशाचा लोभ नाही. मी निर्लोभ आत्मा आहे. लोभ काय सांग, लोभ पाप को बाप बखानो. लोभ हा पापाचा बाप आहे. म्हणजे सगळ्या पापाचं मूळ लोभ आहे. आणि या लोभाने आत्मा मलिन होतो. प्रत्येक वस्तूमध्ये लोभ होतो. आणि या लोभाने सगळे कशाय होतात. जो लोभी मनुष्य आहे ना, तो काय आहे, धन दौलत कशाचा ना कशाचा लोभ असतो. आणि त्या लोभापायी सगळे क्रोध करतो, कधी कधी मान करतो, मायाचार करतो, हे की नाही. आणि लोभ तर आहेच. म्हणजे एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी मनुष्य काय नाही करत, सगळ्या प्रकारचे कष्ट करतो. स्वतःला काय आहे, मरण आलं तरी स्वीकारतो, परंतु लोभ सोडत नाही. म्हणून इथं सांगतायत की नको, या शरीराच्या मागे लागू नको, आपल्या आत्मस्वभावाला जाण. म्हणजे किती पण असलं, किती पण कमवलं तरी शांती आहे का? अजून कमवावं, अजून कमवावं, अजून ह्या वस्तू असाव्यात, अजून त्या वस्तू असाव्यात, अशा प्रकारचे भाव होतात. म्हणून लोभी कधीही सुखी असत नाही, समाधानी असत नाही. म्हणून इथं सांगतात, धरी हिरते संतोष. तू हृदयामध्ये संतोषाला धारण कर, समाधानी वृत्ती ठेव. आपल्याला लागतं किती, थोडस, आणि आपण जमवतो किती, भरपूर जमवतो. पण ते काय आपल्या बरोबर येणार आहे का? नाही. पण आपला वेळ तर खर्च होतो ना, आपलं आयुष्य तर त्यासाठीच वाया जातं. म्हणून तसं वाया न घालवता आपण काय केलं पाहिजे, धर्मसाधना केली पाहिजे. म्हणून मी निर्लोभ स्वभावी आहे, मी परम पवित्र आत्मा आहे. माझा परद्रव्याशी किंचित मात्र देखील संबंध नाही. मी परद्रव्याचा नाही, परद्रव्य माझे नाहीत. मी एकटाच आहे, जाणणारा आहे. माझ्या मध्ये परद्रव्याचा अत्यंत अभाव आहे. परद्रव्याच्या परमाणूची देखील मला आवश्यकता नाही. आत्मा परिपूर्ण आहे. कशाने परिपूर्ण आहे?
आपल्या अनंत गुणांनी, आपल्या धर्मांनी, अनंत शक्तींनी युक्त मी आहे. हे शरीर कमजोर झालं म्हणून मी कमजोर होत नाही. शरीराची शक्ती माझी शक्ती नाही. मी तर स्वयं अनंत शक्तीचा धारक परमात्मा आहे. परम अनंत गुणरूपी ऐश्वर्याचा मी स्वामी परमेश्वर आहे. मी भगवान आत्मा आहे. म्हणून आपल्या आत्मस्वभावामध्ये राहिलो तर उत्तम शौच धर्म सहज प्रगट होतो. उत्तम शौच धर्म की जय जय जय. 24 भगवान की जय. पंच परमेष्टि भगवान की जय. जैन धर्म की जय. परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय जय जय. परम पूज्य सुशीलमती सुरता माता जी की जय जय जय. सर्व आतापर्यंत जे दोष घडले त्या सर्व दोषांबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे. माझे सगळे दोष, मी पूर्वी काही कशाय केले, कुणाला काही त्रास दिला, कुणाचं काहीतरी लुबाडलं असेल, मी शरीरावर मोह केला, दुसऱ्यांची सेवा केली नाही, वयावृत्त केलं नाही, ज्ञानाचा, रूपाचा, धनाचा गर्व केला, कुदेव कुगुरु कुशास्त्र भजले, जे चुकीचे भाव केले, वर्तमानामध्ये भविष्यामध्ये शरीरामध्ये त्रास होण्यायोग्य, साधनेमध्ये बाधा येण्यायोग्य जे चुकीचे भाव केले, देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात राहो, यामध्ये अंतराय कर्म येण्यायोग्य काही भाव केले असतील, ते सगळे माझे भाव मिथ्या होत. मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषांबद्दल मी प्रायश्चित्त मागत आहे.